एक लग्न प्रेम कहाणी भाग 20. दुसऱ्या दिवशी अवनी उठते आणि तिचे आवरते. तोपर्यंत तिला विकीचा कॉल येतो. हॅलो भाऊजी. हां बोला ना, कसे आहात तुम्ही? वहिनी, मी एकदम ठीक आहे बघा. मला सांगा तुम्ही कशा आहात? हो भाऊजी, मी सुद्धा एकदम ठीक आहे, अवनी हसत बोलते. तेच इकडे विकी बोलतो. वहिनी, आज ना तुम्हाला थोडेसे ऑफिसमध्ये येऊन जावं लागेल. सिद्धार्थचे तुमच्याकडे काहीतरी काम आहे असं तो बोलत होता. भाऊजी, मी कसं काय आता ऑफिसमध्ये येऊ शकते? मी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी तो जॉब सोडून दिलेला आहे. आता माझ्याजवळ काय काम आहे सरांचं? वहिनी, ते खरंच मला काहीच माहिती नाही. सिद्धार्थने मला असे सांगितले की त्याचे तुमच्याजवळ काहीतरी महत्त्वाचे काम आहे. एका विषयावरती त्याला महत्त्वाचे बोलायचे आहे, म्हणूनच त्याने तुम्हाला पटकन ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे. तुम्ही एकदा ऑफिसमध्ये येऊन तो काय म्हणतोय ते तरी बघा. हे बघा भाऊजी, आता आमचा काहीही संबंध राहिलेला नाही आणि मला पर्सनल गोष्टींविषयीसुद्धा आता काहीच बोलायचं नाही, त्यामुळे मी नाही येऊ शकत. नाही वहिनी, पर्सनल गोष्टींविषयी सिद्धार्थला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. पर्सनल गोष्टी नाहीत त्या, वेगळंच काहीतरी त्याला बोलायचं आहे असं तो मला म्हणत होता. त्यामुळे तुम्ही प्लीज याल का ऑफिसमध्ये? भाऊजी, खरं तर मी या सगळ्या गोष्टीतून खूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मी जितकं या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, तेवढीच मी या गोष्टीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होत आहे. आणि भाऊजी, खरं सांगू का, मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो आहे. हो वहिनी, मला समजतं आहे की तुम्हाला या सगळ्या काही गोष्टींचा खूप त्रास होतो आहे, पण महत्त्वाचे काम नसते तर बहिणी मी खरंच तुम्हाला कॉल नसता केला. पण खरंच सिद्धार्थाचे महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल. ओके ठीक आहे, मी येते. थँक्यू वहिनी, 10 वाजता ऑफिसमध्ये या, विकी बोलतो. ओके येते. अवनीला खरं तर ऑफिसमध्ये जायचे नव्हते. ती सिद्धार्थला इग्नोर करत होती, पण काहीतरी नवीन कारण तिच्यासमोर येतच होते, त्यामुळे तिला सिद्धार्थसमोर सामोरे जावे लागणारच होते. अवनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत पटकन आवरते आणि ऑफिसमध्ये जाते. इकडे सिद्धार्थ अवनीचीच वाट बघत होता. अवनी ऑफिसमध्ये आलेली सिद्धार्थला माहिती झालेले होते. अवनीला ऑफिसमध्ये आलेलं बघून त्याच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद पसरलेला होता, कारण कितीतरी दिवसातून तो अवनीला बघत होता. सिद्धार्थ त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. तेवढ्यात अवनी त्याच्या केबिनच्या जवळ येते. मे आय कम इन सर? येस कम इन, सिद्धार्थ बोलतो. अवनीसुद्धा आतमध्ये येते, पण तिचे लक्ष मात्र खालीच होते. ती अजिबात सिद्धार्थकडे बघत नव्हती. सर, तुम्ही मला का बोलवलेलं आहे? काही महत्त्वाचे काम आहे का? अवनी एक अनोळखी व्यक्ती असल्यासारखं सिद्धार्थशी बोलत होती. मिस अवनी, तुम्ही 2 दिवसांपासून जॉब सोडून गेला होता, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 1 करोड रुपये भरा. काय? 1 करोड? हो, 1 करोड. एक काम करा, ही फाईल तुम्ही जरा नीट बघा, मग तुम्हाला हवा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. कसली फाईल? मला काहीही बघायचे नाही किंवा तुमच्या कंपनीमध्ये कामसुद्धा करायचे नाही. मी ठरवले आहे ना, मला इथे काम करायची इच्छा नाही. तुम्ही मला फोर्स करू शकत नाही. मिस अवनी, मी तुम्हाला फोर्स अजिबात करत नाही, पण मला असं वाटतं आहे की तुम्हालाच काही माहिती नाही. काही माहिती नाही म्हणजे? सर प्लीज तुम्ही स्पष्ट बोला. मिस अवनी, मी स्पष्टच बोलतो आहे. त्यासाठी तुम्ही फक्त ही एकदा फाईल वाचून घ्या, मग तुम्हाला सगळं काही आठवेल. नंतर ठरवा तुम्हाला काय करायचे आणि काय नाही ते. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी एकदा सिद्धार्थकडे बघते आणि नंतर त्या फाईलकडे बघते. अवनी फाईल हातामध्ये घेते आणि बघू लागते. फाईल बघून आता मात्र अवनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यामध्ये असे लिहिलेले होते की 2 वर्षाच्या आत जर अवनीने हा जॉब सोडला तर तिला 1 करोड रुपये कंपनीला द्यावे लागतील. मिस अवनी, तुम्ही फाईल बघितली आहे, यावर मग तुमची साईनसुद्धा आहे. पण सर, यावरती मी कधी साईन केली नाही. मी ही फाईल कधी वाचलीसुद्धा नाही. मला तर हे काहीच आठवत नाही. मिस अवनी, तुम्ही कंपनी जॉईन केली त्याचवेळी मी तुम्हाला ही फाईल दिलेली होती. मला वाटलं तुम्ही एक एज्युकेटेड आहात, प्रत्येक फाईल वाचून बघत असाल आणि मगच साईन करत असाल. मला हे नव्हते माहिती की तुम्ही न वाचता फाईलमध्ये साईन करता. आता ही तुमची चूक आहे. तुम्हाला जॉब सोडायचा आहे ना? ठीक आहे, जॉब सोडा, माझी काही हरकत नाही. फक्त फाईलमध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्हाला 1 करोड रुपये कंपनीला द्यावे लागतील. 1 करोड? हे तर मला शक्य नाही. एवढे पैसे मी कुठून आणू?
मी सवनी, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे एवढे पैसे नसेल तर तुम्ही 2 वर्ष या कंपनीमध्ये काम करा. तुम्हाला जॉब सोडायचा आहे तर 1 करोड द्या आणि जॉब सोडून जा. बापरे, कसल्या मोठ्या संकटात सापडलेली आहे मी. यांच्यापासून मी जितकं लांब जायचा प्रयत्न करत आहे तेवढीच मी यांच्याजवळ जास्तच येत आहे. या फाईलवर मी कधी सही केली हे मलासुद्धा आठवत नाही. आता मी 1 करोड रुपये कुठून आणणार? जयदादालासुद्धा मी एवढे पैसे नाही मागू शकत. तो आणखीन मला 4 प्रश्न विचारणार. मला त्याला आता काहीही सांगायचं नाही. तो माझ्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे. माझ्यामुळे त्याला त्रास द्यायचा नाही. काय करू आता? मी एवढे पैसे आणू नाही शकत. मग जॉब करू का? आणि यांना आणि अंतराला एकत्र आणायचे असेल तर इथे जॉब करणे योग्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला थोडीफारसुद्धा हेल्प होईल. काहीतरी करता येईल. ठीक आहे, मी करते जॉब. अवनी मनातच विचार करू लागते. मग मिस अवनी, काय विचार करताय? 1 करोड रुपये देताय ना? सर, 1 करोड रुपये देणे तर माझ्यासाठी शक्य नाही, पण मी इथे जॉब करायला तयार आहे. ग्रेट, तुमचा विचार चेंज झाला. ऐकून मलासुद्धा खूप छान वाटलं. सिद्धार्थ हसत बोलतो. मिस अवनी, इथून पुढे तुम्हाला याच कंपनीत काम करावं लागेल. कसलेही कारण सांगून अजिबात चालणार नाही. नाहीतर 1 करोड रुपये द्यावे लागतील आणि मग हा जॉब सोडावा लागेल. नाही 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 नाही, मी खरंच इथे काम करणार आहे. मी हा जॉब करणार आहे. अवनी पटकन बोलते. तेच अवनीचे असे वागणे बघून सिद्धार्थ हलकासा हसतो आणि बोलतो, ओके, तुम्ही आत्तापासूनच मग कामाला लागा. ओके सर. अवनी एवढं बोलून बाहेर निघून जाते. तेच अवनीला बाहेर निघून गेलेलं बघून सिद्धार्थ अवनीच्या दिशेला बघत स्वतःच्या मनाशीच बोलतो. अवनी, तुला माझ्यापासून कोणीही लांब करू शकत नाही. सॉरी, मी तुझ्याशी खोटे बोललो, पण मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तू माझ्या डोळ्यासमोर कायम असली पाहिजेस. त्यासाठी मला हे करावे लागले. तेच विकीसुद्धा सिद्धार्थच्या केबिनमध्ये येतो. सिद्धार्थ, तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत आहे की बहिणी इथे जॉब करायला तयार झालेल्या आहेत. अरे विकी, माझा प्लॅनच असा होता की अवनी इथे जॉब करायला तयार झालीच असती. आणि मला हे सुद्धा माहिती होते की अवनी जयकडून पैसे मागणार नाही, कारण तिच्यासाठी तिचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे आणि ती जयला अजिबात त्रास देणार नाही. ती जयला याबद्दल काहीही सांगणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणूनच तर मी हा प्लॅन केला. पण सिद्धार्थ, तू वहिनींची सही या फाईलवर कधी घेतलीस? विकी, तुला आठवतं आहे का, अवनी मागे खूप आजारी होती तेव्हा ती रागातच खूप काम करत होती. तेव्हा त्या फाईलमध्येच मी ही फाईल घातलेली होती आणि तिनेसुद्धा घाई गडबडीमध्ये या फाईलवरती सही केलेली होती. मग काय, माझे कामसुद्धा सोपे झाले. मला आधीच समजले म्हणून मी हा प्लॅन ऑलरेडीच केलेला होता. नाहीतर माझ्याकडे सुद्धा आता दुसरा कोणताच ऑप्शन नसता आणि खरंच अवनी माझ्यापासून लांब गेली असती. क्या बात है सिद्धार्थ, खूपच छान प्लॅन केलेला आहेस तू. फक्त याबद्दल आता वहिनींना कळू देऊ नकोस म्हणजे झालं. नाही रे, तिला काही नाही समजणार. ती आता काय माझ्या डोळ्यासमोर राहील, एवढेच माझ्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचं आहे. तेच अवनी तिच्या केबिनमध्ये जाते. ती गेल्यावर तिची केबिन जशी होती तशी आत्तासुद्धा होती. कोणतीच वस्तू हलवलेली नव्हती. हे सगळं काही बघून अवनीला थोडे छान वाटते. तोपर्यंत अवनीला अंतराचा कॉल येतो. हॅलो अवनी. हां अंतरा, बोल ना. अवनी, तू पिक्चरसाठी प्लॅन केला होतास ना? अगं हो अंतरा, आज रात्री 10 वाजता तुम्हा दोघांनाही पिक्चरसाठी जायचं आहे. अगं पण अवनी, सिद्धार्थला मी कसं काही या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू? मी काही त्याला बोलले तर तो माझ्यावर रागवेल. एक काम कर ना, तूच त्याला समजाव ना. खरं तर अवनी, तूच त्याला फोर्स केलास तर तो माझ्यासोबत यायला तयार होईल गं. आणि तो त्याचं काम सोडून माझ्यासाठी येईल असं मला खरंच नाही गं वाटत. म्हणून अवनी, खरंच तू प्लीज त्याला समजावून सांग ना, म्हणजे तो खरंच तयार होईल गं. अगं अंतरा, मी कसं समजावू? मी तुझी एवढी मदत केली ना, मग आता तू फक्त त्यांना समजवायचं काम कर ना. अवनी प्लीज, माझ्यासाठी एवढे कर ना गं. सिद्धार्थ खरंच माझे काही ऐकणार नाही गं, माझ्यावर रागवेल. अंतरा इमोशनल होऊन बोलते. ओके ओके, ठीक आहे, मी करते काहीतरी. एवढं बोलून अवनी फोन ठेवते. अवनीला काय करावे समजत नव्हते. सिद्धार्थशी बोलायचे कसे आणि तिला आतासुद्धा त्याच्यासमोर जायचे नव्हते. तिला आयडिया सुचते आणि ती विकीजवळ जाते. भाऊजी. हां बोला ना वहिनी. काय झाले बहिणी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही भाऊजी, प्रॉब्लेम असा काही नाही, फक्त माझी एक हेल्प करा ना. हां बोला ना वहिनी, काय हेल्प करायची आहे? भाऊजी, 2 दिवसापूर्वी ना अंतरा घरी आलेली होती. तिची अवस्था खूपच वाईट होती हो. तिच्यासोबत आता कोणीही नाही. हे आहेत, पण हे सुद्धा अंतराशी एवढे बोलत नाहीत किंवा तिच्या
जवळसुद्धा जास्त जात नाहीत. ते आधी अंतरासोबत कसे होते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आता तसे करायचे आहे. त्या दोघांना एकत्र आणायचे काम मी करत आहे. त्यामुळे भाऊजी प्लीज तुम्ही माझी हेल्प करा ना. मी काय वहिनी हेल्प करू तुम्हाला यामध्ये? भाऊजी म्हणजे मी ना पिक्चरचे तिकीट बुक केलेले आहे. याबद्दल अंतरालासुद्धा मी कल्पना दिलेली आहे. पण आता यांना कोण सांगणार? हे काम प्लीज तुम्ही करा ना. त्यांना समजावा ना आणि रात्री 10 वाजता त्या ठिकाणी जायला सांगा. अवनीचे बोलणे ऐकून विकी थोडा विचार करतो. काय झालं भाऊजी? काही नाही, मी तुमची मदत करतो. फक्त मला थोडा वेळ द्या. तुमचे काम लगेचच होईल. ओके ठीक आहे. थँक्यू भाऊजी. अवनी आनंदाने तिच्या केबिनमध्ये जाते. विकी कोणाला तरी कॉल करतो आणि एक काम अर्जंट करायला सांगतो. इकडे विकी सिद्धार्थच्या केबिनमध्ये जातो. सिद्धार्थ, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय झाले? सिद्धार्थ त्याचं काम करतच विकीकडे न बघता बोलतो. अरे सिद्धार्थ, मी तुझ्यासाठी आणि बहिणींसाठी पिक्चरचे तिकीट बुक केलेले आहे आणि तुला आज रात्री 10 वाजता पिक्चर बघायला जायचे आहे. काय? विकी, तू बरा आहेस ना? उगीच तू काहीही करू नकोस. तुला माहिती आहे ना, अवनी माझ्यासोबत अजिबात येणार नाही. सिद्धार्थ, मी तुला बोललो आहे ना, मग ते तू ऐक. वहिनी 100% आज तिथे येणार म्हणजे येणार. हे खरं बोलतोयस तू विकी? सिद्धार्थ, हे सगळं काही मी तुझ्यासाठी करतोय. त्यामुळे प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि आज रात्री त्या ठिकाणी तू जा. विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ आनंदाने विकीला मिठी मारतो. थँक्यू सो मच विकी. अवनीसोबत आज खूप दिवसांनी टाईम मिळाल्यामुळे सिद्धार्थ खूप खुश होता. कधी एकदा रात्र होती आणि त्या ठिकाणी जातोय असं सिद्धार्थाचा झालेले होते. तेच विकी अवनीच्या केबिनमध्ये जातो. वहिनी, थोडंसं एक काम आहे. काय झालं भाऊजी? बोला ना. वहिनी, तुम्ही प्लॅन केलेला आहे पण तुम्हालासुद्धा तिथे जावं लागेल. का? मला काय तिथे जावं लागेल? पिक्चरचे प्लॅनिंग यांच्यासाठी आणि अंतरासाठी केलेले आहे ना, मग मी तिथे जाऊन काय करू? वहिनी, तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे ना की सिद्धार्थ नक्की तिथे येतो की नाही. त्या दोघांमध्ये नक्की काय काय होते हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे ना. म्हणजे त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. त्यामुळे आपण त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. म्हणून मला वाटतं आपल्या दोघांमध्ये कोणती तरी व्यक्ती तिथे असायला हवी. खरं तर बहिणी, मी गेलो असतो तिथे, पण मला खरंच ऑफिसचं एक अर्जंट काम आहे. सिद्धार्थला तर मी पिक्चरसाठी पाठवत आहे. खरं तर या मीटिंगसाठी सिद्धार्थच जाणार होता, पण मी त्याला कसं तरी पिक्चरसाठी जबरदस्ती केली म्हणून तो आता यायला तयार झालेला आहे. म्हणून त्यानेच मला हे काम लावलेलं आहे. मग तुम्ही प्लीज एकदा तिथे जाऊन बघा की ते दोघे एकमेकांसोबत नीट वागतात की नाही. तेवढेच बघायचे आहे, नंतर लगेच घरी यायचे आहे. ओके ठीक आहे, मी जाईन. ओके, मग 10 वाजता तुम्ही तिथे पोहोचा. एवढं बोलून विकी बाहेर जातो. त्याच्या चेहऱ्यावर कसले तरी युद्ध जिंकलेलीची स्माईल होती. ऑफिस सुटते आणि सिद्धार्थ आणि अवनी दोघेही लवकर घरी निघून जातात, कारण संध्याकाळी त्या दोघांनाही मूव्हीसाठी जायचे होते. अंजली, ऐक ना, मी माझ्या एका मैत्रिणीकडे जात आहे. थोडं अर्जंट काम आहे, मी पटकन येईन. अवनी घरातून निघत घाई गडबडीतच बोलते आणि बाहेर निघून जाते. अवनी अंजलीला काही बोलायला चान्ससुद्धा देत नाही. अंजली काही विचारणार तोपर्यंत अवनी घराच्या बाहेर निघूनसुद्धा गेलेली होती. तेच इकडे अवनी त्या ठिकाणी पोहोचते, पण अंतरा मात्र अजूनही तिथे आलेली नव्हती. अवनी अंतराची खूप वाट बघते. शेवटी दमून ती अंतराला कॉल करते. अंतरा पहिल्यांदा तिचा कॉल रिसीव करत नाही. बापरे, 9:45 होत आलेले आहेत. अंतरा कधी यायची? हे आले असतील का? मला तर हे कुठे दिसतसुद्धा नाहीत. काय पण करून हा मला प्लॅन फ्लॉप होऊ नये म्हणजे झालं. खूप मेहनतीने मी हा प्लॅन केलेला आहे. प्लीज देवा, सगळं काही नीट होऊ दे. अवनी मनातल्या मनातच बडबड करत होती. तोपर्यंत अवनीला अंतराचा कॉल येतो. अवनी पटकन कॉल रिसीव करते. हॅलो, अगं अंतरा, कुठे आहेस तू? मी किती उशीर झाले तुझी इथे वाट बघत आहे. प्लीज लवकर ये. 10ला फक्त 10 मिनिटे कमी आहेत. सॉरी अगं अवनी, आय एम रिअली सॉरी. मी नाही आज येऊ शकत. काय झाले? दुपारी तर तू बोलली होतीस तू येणार आहेस. हो गं, पण मी येणार होते, पण अचानक शूटिंग होणार होते. शूटिंगचा प्लॅन तयार झाला, त्यामुळे मला यायला जमणार नाही. प्लीज तू सिद्धार्थला समजावून सांग ना. अंतरा यार, मी खूप मेहनतीने हा प्लॅन बनवला होता, पण आता सॉरी, प्लीज सॉरी. तू खरंच काहीतरी करून सिद्धार्थला समजाव. मी उद्या परवा जमेल का बघते. एवढे बोलून सिद्धार्थ
अंतरा पटकन कॉल कट करते. अवनीला काही बोलायलासुद्धा अंतराने चान्स दिलेला नव्हता. तिकडे सिद्धार्थ अवनीला बघून खूप खुश झालेला होता. अवनी, सिद्धार्थ जोरात अवनीला आवाज देतो. सिद्धार्थच्या आवाजाने अवनी पाठीमागे वळून बघते. सिद्धार्थने ब्लॅक टी शर्ट घातलेला होता. कितीतरी दिवसातून अवनी सिद्धार्थला अशा लुकमध्ये बघत होती. अवनी सिद्धार्थकडे बघतच राहते. सिद्धार्थला सुद्धा समजले होते अवनी तिच्याकडेच बघत आहे. सिद्धार्थ हसतच तिच्या जवळ येतो. तुझे माझ्याकडे बघून झाले असेल तर आपण जाऊशे का? सिद्धार्थच्या आवाजाने अवनी भानावरती येते. कुठे कुठे जायचं आहे? कुठे म्हणजे आपल्याला पिक्चर बघायला जायचे आहे ना. सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन जातो. अवनी सिद्धार्थला थांबवायचा प्रयत्न करत होती, पण सिद्धार्थ काहीच ऐकत नव्हता. शेवटी नाईलाजाने अवनीसुद्धा सिद्धार्थसोबत आतमध्ये जाते. आतमध्ये खूपच अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अवनी अंधाराला घाबरत होती. सिद्धार्थ आणि अवनी त्यांच्या कॉर्नर सीटजवळ जातात. या सीट जास्तीत जास्त कपल्स पकडत होते. रात्रीचा शो असल्यामुळे जास्तीत जास्त कपल्सच होते. सिद्धार्थ आणि अवनी त्यांच्या जागेवरती बसतात आणि पिक्चर समोर सुरू होतो. अवनी अंधार असल्यामुळे घाबरली होती. इकडे तिकडे ती बघत होती, पण आजूबाजूचे मात्र तिला काहीही दिसत नव्हते. तेच इकडे सिद्धार्थ अवनीच्या हातावरती हात ठेवतो. हे 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 तुम्ही माझा हात का पकडलेला आहे? प्लीज तुम्ही माझा हात सोडा. मला नाही आवडत असा माझा कुणी हात पकडलेला. अवनी थोडं घाबरतच सिद्धार्थच्या हातातून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलते. अवनी, जरा शांत बस. किती बोलशील? फक्त हातच पकडलेला आहे ना. आता काही बोललीस तर 1 करोडमध्ये आणखीन 1 करोड ॲड करेन. काय? तू जर हात सोडा बोललीस तर ना, तर नक्कीच करेन. नाही नाही नको, तुम्ही माझा हात पकडून ठेवा, चालेल मला. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला हसू येत होते. खूप दिवसांनी सिद्धार्थ आणि अवनी एकत्र आलेले होते. दोघांनाही खूप छान वाटत होतं. पण ही जागा अंतराची होती ना, त्यामुळे अवनीला थोडे वाईटही वाटत होते. आज या जागी अंतरा पाहिजे होती, पण या जागी अवनी होती. मूवीमधले रोमॅन्टिक सीन सुरू होतात. रोमॅन्टिक सीन बघून अवनीला काही वेगळेच वाटत होते. तेच इकडे सिद्धार्थ हळूच अवनीच्या खांद्यावरती त्याची मान टेकवतो आणि त्याचे डोळे मिटतो. सिद्धार्थच्या स्पर्शाने अवनी त्याच्याकडे बघते, तर सिद्धार्थ तिच्या खांद्यावरती डोके टेकून झोपलेला होता. अवनी सिद्धार्थच्या चेहऱ्याकडे बघते. हे झोपेतच किती छान दिसतात ना. दिवसभर खूप काम करत असतात, अजिबात स्वतःची काळजी घेत नाहीत. इतके काय काम करायचे असते मला खरंच समजत नाही. कधीतरी आयुष्य जगायला शिकावे असे मला वाटते. नशीब इथे यायला तयार झाले. इथे अंतरा हवी होती, एवढीच इच्छा होती. अवनी मनात विचार करत होती. मला माहिती आहे की मी खूप हँडसम दिसतोय म्हणून तू माझ्याकडे एवढी बघत आहेस. सिद्धार्थ हळू सिद्धार्थच्या आवाजाने अवनी समोर बघते. तुम्ही तर झोपला होता ना. मी कुठे झोपलो? मी झोपलो होतो, मी फक्त डोळे मिटले होते. तू त्याचा फायदा घेऊन माझ्याकडे बघू लागलीस. मी एवढा आवडतो का तुला? सांग ना. सिद्धार्थ हसत बोलतो. हे बघा, काहीही बोलू नका. मी तुमच्याकडे बघत नव्हते, ते तुम्ही झोपला आहात की नाही यासाठी बघितले. अवनी कशी तरी बोलते. अच्छा, असं का? अवनी, तू आजूबाजूला बघितलेस का? कोणीच पिक्चर बघत नाही. आता तूच फक्त इथे पिक्चर बघत आहेस. काय? असं कसं होईल? सगळे काय मग खेळायला आलेले आहेत का इथे? अवनी, आजूबाजूला बघ. हा रात्रीचा शो आहे, त्यामुळे ते सगळे कपल्स आहेत, ते त्यांच्यामध्ये बिझी आहेत आणि आपण फक्त पिक्चर बघतोय. आपण पण मग आपल्यामध्ये बिझी होऊया ना. सिद्धार्थ अवनीकडे बघत हसत बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. तिला एक वेगळीच फिलिंग येत होती. ती आजूबाजूला बघते तर एक कपल एकमेकांना किस करत होतं. एक कपल एकमेकांच्या मिठीमध्ये होते, तर एक कपल एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन खांद्यावरती डोके टेकून निवांत बसलेले होते. प्रत्येकजण स्वतःचा टाईम स्पेंड करत होते. हे सगळं बघून अवनीला खूप छान वाटत होतं. सिद्धार्थ हळूच अवनीचा चेहरा स्वतःकडे वळवतो. अवनी आणि सिद्धार्थचा चेहरा आता एकमेकांसमोर होता. सिद्धार्थ अवनीचा चेहरा उंचीच पकडून तिला हळूहळू जवळ घेऊ लागतो. सिद्धार्थच्या स्पर्शाने अवनी तिचे डोळे मिटून घेते. सिद्धार्थ हळूहळू अवनीच्या ओठांजवळ येतो आणि पटकन तिच्या ओठांवरती स्वतःची ओठ टेकवतो. अवनीलासुद्धा सिद्धार्थाचा हा स्पर्श हवाहवासा होता. किती दिवस तरी दोघेही या स्पर्शासाठी आसुसले होते. दोघांनाही हा स्पर्श खूप हवाहवासा वाटत होता. दोघेही आजूबाजूचे जग, सगळी परिस्थिती विसरून
एकमेकांमध्ये फक्त गुंतलेले होते. सिद्धार्थ बेफानपणे अवनीला ओठांवरती, कपाळावरती, गालावरती किस करत होता. अवनीसुद्धा सगळे काही एकदम मस्तपणे अनुभवत होती. सिद्धार्थ अवनीला किस करायचे थांबवतो आणि तिला मिठीत घेतो. आज दोघे एकमेकांना टाईम देत होते. दोघांच्याही स्पर्शात एकमेकांबद्दलचे प्रेम, काळजी सगळं काही दिसून येत होतं. अवनी भानावरती येते. तिने आता भावनेच्या भरात जे काही केलं ते तिला आठवू लागते. तिला खूप चुकीची वाटू लागते, कारण ही जागा अंतराची होती. आता तिच्या आयुष्यात सिद्धार्थची जागा राहिलेली नव्हती. मग ती कोणत्या हक्काने सिद्धार्थच्या एवढ्या जवळ येणार होती? अवनी मध्येच उठू लागते. पुढे मूवी सुरू होता. अवनी, काय झालं? तू उठून कुठे जात आहेस? नाही, काही नाही, मला घरी जायचं आहे. अगं पण आपण मूवी बघायला आलो आहोत ना, मग तुला घरी काय जायचं आहे? मूवी बघून जाऊया ना. मला मूवी नाही बघायचा, मला घरी जायचं आहे. पण अवनी, असे काही झाले? अचानक तू निघून जात आहेस? तू तर मूवीसाठी तयार झाली होतीस ना. हे बघा, हा प्लॅन मी तुमच्या आणि अवनी पुढे काही बोलणार तेवढ्यात ती शांत होते. तिला खरं तर सिद्धार्थला या सगळ्या प्लॅनबद्दल काहीही कळू द्यायचे नव्हते. त्यामुळे ती शांत बसलेली होती. तेच अवनीला असं शांत बसलेलं बघून सिद्धार्थ बोलतो, काय झालं? का थांबलीस? काय बोलत होतीस तू? नाही, काही नाही. तोपर्यंत अवनीला अंजलीचा कॉल येतो. अंजलीसुद्धा घरी खूप काळजी करत होती आणि अवनी काही जास्त न सांगता घरातून निघून गेलेली होती. तिला आता यायलासुद्धा उशीर झालेला होता. जर या बाबतीत जयला काही समजले तर तो तिच्यावरती रागवेल याची तिला भीती वाटत होती. जयने अवनीच्या काळजीसाठी अंजलीला तिकडे राहायला बोलवले होते. अवनी घाबरतच कॉल उचलते. अगं हॅलो अवनी, तू कुठे आहेस? किती उशीर झाला मी तुला कॉल करत आहे. तू घरी येणार आहेस ना? आणि कुठे निघून गेलेली आहेस हे सुद्धा तू मला नीट सांगितलेलं नाहीस. अंजू, तू अजिबात माझी काळजी करू नकोस. अगं पण तू एवढ्या रात्री गेली तरी आहेस कुठे? आणि तू कधी घरी परत येणार आहेस? हो अंजू, मी घरी येतच आहे. थोड्याच वेळात मी घरी पोहोचेन. तू नको काळजी करू. एवढे बोलून अवनी कॉल कट करते आणि तिथून जाऊ लागते. सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो. अवनी, अजून मूवी संपला नाही तरी तू जात आहेस? थोडा वेळ थांब ना. मूवी संपला की आपण दोघेही जाऊया. मी तुला घरी सोडतो. नाही, त्याची काहीही गरज नाही. मी जाईन. मला तुमची गरज नाही. माझी मी एकटी घरी जाऊ शकते. घरी अंजू माझी वाट बघत आहे. मला घरी लवकर गेलं पाहिजे. तोपर्यंत इथे मध्ये ब्रेक होतो. अवनी लगेचच बाहेर जाऊ लागते. अवनीच्या मागे सिद्धार्थसुद्धा जातो. अवनी, प्लीज ऐक. खूप रात्र झालेली आहे. एकटी तू कशी जाणार आहेस? मी तुला घरी सोडतो. गाडीमध्ये बस. काहीही गरज नाही, मी एकटी जाऊ शकते. अवनी, मी तुला एकदा सांगते, समजत नाही का? गाडीमध्ये बस म्हणजे बस. सिद्धार्थ रागात बोलतो. अवनी काहीच न बोलता गाडीमध्ये बसते. सिद्धार्थला खूप छान वाटत होते, कारण तो आणि अवनी आज एकत्र होते. पण अवनी अशीच पिक्चर निम्माच बघून घरी जाईल असे मात्र त्याला वाटले नव्हते. त्यामुळे सिद्धार्थचा थोडा मूड ऑफ झालेला होता. तरीसुद्धा जेवढा टाईम त्याला अवनीसोबत स्पेंड करायला भेटला त्यामुळे तो हॅपी होता. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही घरी जाऊ लागतात. अवनीला खूपच झोप आलेली होती. त्यामुळे अवनी गाडीमध्ये झोपी जाते. सिद्धार्थ दारावरची बेल वाजवतो. इकडे अंजली दरवाजा उघडते आणि समोर बघते तर सिद्धार्थाने अवनीला उचलून घेतलेले होते. समोर सिद्धार्थला बघून अंजली आश्चर्यचकित झालेली होती. तुम्ही इथे कसे काय? आणि अवनी तुमच्यासोबत कशी काय आहे? हळू बोल. अवनी झोपलेली आहे. सिद्धार्थ अंजलीला खुणवतो आणि अवनीला आतमध्ये घेऊन जातो आणि अवनीला तिच्या रूममध्ये झोपवतो. तो तिला बेडवरती नीट झोपवतो आणि तिच्या केसांवरून मायेने हात फिरवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट घालतो. अंजली, अवनीची काळजी घे. सिद्धार्थ बाहेर जात असतो तोपर्यंत त्याचे लक्ष एका फोटोकडे जाते. सिद्धार्थ त्या फोटोकडे बघतच राहतो. अवनीच्या लहानपणीचा फोटो आहे तो. अंजली मागून बोलते. सिद्धार्थ तो फोटो त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतो. किती छान दिसत आहे अवनी या फोटोमध्ये. तिचा तो निरागसपणा, तिचे ते हसू सगळेच किती छान आहे ना. लहानपणीची अवनी जशी होती तशीच आत्तासुद्धा आहे. सिद्धार्थ फोटोकडे बघत बोलतो. हो, म्हणूनच तिचा लोक गैरफायदा घेतात. तिच्या स्वभावामुळे ती खूप अडचणीमध्ये आलेली आहे. तिला या सगळ्याचा खूप त्रास होतो. लोक पहिला तिचा वापर करून घेतात आणि नंतर सोडून देतात. अंजली पाठीमागून बोलते. सिद्धार्थला समजत होते की अंजली नक्की काय बोलत आहे. अंजली हे सगळं काही फक्त सिद्धार्थविषयीच बोलत होती हे सुद्धा त्याला समजलेलं होतं. सिद्धार्थ काहीच बोलत नाही आणि तो तिथून निघून जातो. इकडे अंजली अवनीजवळ जाते.
अवनी, मी तुझं दुःख समजू शकते. तू खूप मोठ्या संकटात आहेस. तू कशी जगत आहेस मला माहिती आहे. तू तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यापासून लपवत आहेस, पण त्यामागचं दुःख मला दिसत आहे. अंजली अवनीच्या रूममधून तिच्या रूममध्ये जाते आणि एक फोटो हातामध्ये घेऊन बोलू लागते. तो फोटो तिच्या आईचा होता. आई, जे दुःख माझ्या आयुष्यात आहे तसे दुःख अवनीच्यासुद्धा आयुष्यात आहे गं. ती बिचारी खूप सहन करत आहे. तिला प्रेम कधीच मिळालं नाही. लहानपणी तिचे आई बाबा गेले, नंतर जयसुद्धा मध्ये सोडून गेला आणि आता सिद्धार्थ, तोसुद्धा तिला असा मध्ये सोडून गेला. दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा कोणी चांगले समजू शकत नाही. त्यामुळे मी अवनीची परिस्थिती समजू शकते. अवनीजवळ आता तिचा दादा तरी आहे, पण माझ्याजवळ ते सुद्धा नाही गं. तू सुद्धा मला आता सोडून निघून गेलीस. जे लोक माझे आहेत ते मला कधीच त्यांची मानतच नाहीत. आई, का गं, का तू मला सोडून निघून गेलीस का? आई, आता मी खरंच खूप एकटी पडलेली आहे गं. माझ्यासोबत कोणीही नाही. अंजली रडत फोटोकडे बघत बोलू लागते. कोण बोलली तुझ्यासोबत कोणी नाही? आवाज ऐकून अंजली दरवाजाकडे बघते. अवनी दरवाजाजवळ उभी होती. अवनी, तू कधी उठलीस? तुझी तब्येत ठीक नाही का? तुला काही हवे आहे का? मला सांगायचे ना, तू कशाला उठलीस? अंजू, मी एकदम ठीक आहे. मला काहीही झालेलं नाही. मला जाग आली म्हणून मी उठले. पण तू काय बोलत होतीस आणि हे तुझ्या डोळ्यात पाणी का? अंजली डोळ्यातले पाणी पुसते. काही नाही, जाऊ दे. तुला भूक लागली आहे का? मी काही बनवू का तुझ्यासाठी? का कॉफी हवी आहे? अंजू, तू कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही माझ्यापासून काहीच लपून राहणार नाही. तू मला तुझी मैत्रीण म्हणतेस ना, मग काय झाले आहे ते सांग ना. तुझ्या डोळ्यात हे पाणी का? तू एवढी स्ट्रॉंग मुलगी आहेस तरीसुद्धा आज तू एवढी नाराज का दिसत आहेस? अंजलीला खरं तर आजपर्यंत तिची जवळची व्यक्ती असं कोणीही भेटलेली नव्हती. तिची अवस्था समजून घेईल असे तिच्या आयुष्यात कोणीही नव्हते. आज खूप प्रेमाने कोणीतरी जवळची व्यक्ती तिची विचारपूस करत होती असं अंजलीला वाटत होतं. त्यामुळे अंजली रडतच अवनीला मिठी मारते. अंजलीच्या पाठीवरून अवनी मायेने हात फिरवते आणि बोलते, अंजू, प्लीज रडायचं थांबव आणि काय झाले आहे ते मला आधी सांग बरं. अवनी, मी, माझे आई बाबा असं आमचं त्रिकोणी कुटुंब खूप छान होते. आम्ही तिघे खूप आनंदात होतो. सगळं काही चांगले चालले होते, पण अचानक माझे बाबा एका बाईला आणि एका लहान मुलीला, माझ्यापेक्षा वयाने ती लहान होती, त्या दोघींना घरी घेऊन आले. आम्ही बाबांना विचारले तर या दोघी कोण आहे, तेव्हा बाबाने सांगितले की ती लहान मुलगी त्यांची मुलगी आणि ती बाई म्हणजे माझ्या बाबांची बायको आहे. हे सगळे ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. माझ्या आईला तर हे सगळं काही सहन नाही गं झाले. नंतर माझ्या बाबाने आम्हा दोघींना त्या घरातून बाहेर काढले. मग आम्ही माझ्या आजीकडे म्हणजे माझ्या आईच्या आईकडे राहायला गेलो. त्या घरी कोणीही नव्हते. माझी आजी कधीच देवाघरी निघून गेलेली होती. तिथे फक्त मी आणि माझी आई दोघीजणी राहत होतो. तेव्हा मी शिकत होते. मला जॉब वगैरे काही नव्हता. आई कुठेतरी काम करून मिळेल ते पैसे कमवत होती, पण आईची तब्येतसुद्धा हळूहळू खराब होत चाललेली होती. नंतर मला असे समजले की माझ्या आईला कॅन्सर आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर हे माझ्या बाबांनी आम्हाला खूप फसवलं. नंतर माझी आईसुद्धा अशा अवस्थेमध्ये होती. नंतर मी माझ्या बाबांकडे गेले. माझ्या आईची परिस्थिती सांगितली. आईच्या औषधासाठी, तिच्या उपचारासाठी मी बाबांजवळ पैसे मागितले. माझे बाबासुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांनी पण स्वतःची कंपनी आहे. माझ्या बाबांनी मला तेव्हाच एक शब्द बोलून सगळं काही परकीय असल्याची जाणीव करून दिली. ते बोलले की त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही. ते मला त्यांची मुलगी म्हणत नाहीत, पण तरीसुद्धा ते आईच्या उपचारासाठी महिन्याला पैसे पाठवत होते. त्याच पैशातून मी आईचा उपचार करत होते. आईला औषधे वगैरे आणून देत होते. पण आईसुद्धा मला सोडून गेली. नंतर मी एकटी कशी राहणार? मी तर फक्त शिकतच होते. म्हणून मी परत बाबांकडे गेले. तिथे मला राहायला जागा द्या अशी मी भीक मागितली, पण तरीही माझ्या सावत्र आईने मला तिथे राहू दिले नाही. मला तिथून हाकलवून लावले आणि माझ्या आईच्या उपचारासाठी बाबांनी जे काही पैसे दिले होते ते सगळे काही परत करायला सांगितले. म्हणून मी माझे शिक्षण पूर्ण करतच छोटा मोठा जॉब करू लागले. त्यातून मी बाबांचे सगळे काही पैसे दिले, पण अजूनही 5 लाख रुपये द्यायचे आहेत. मध्ये मध्ये ती बाई येते आणि मला नको नको ते बोलूनसुद्धा जाते. मला तो कर्जाचा डोंगर पूर्णपणे संपवून टाकायचा आहे. मला खूप त्रास होतो गं. मला त्या माणसाला बाबा म्हणायची सुद्धा खूप लाज वाटते गं. त्यांनी मला आजपर्यंत खूप त्रास दिलेला आहे. माझ्या आईला त्रास दिलेला आहे. त्यांच्यामुळे माझी आई मला कायमची सोडून निघून गेली गं. एवढं मी काय वाईट केलेलं होतं की देवाने माझ्याच नशिबात असं लिहिले. अंजली खूपच रडत होती. अंजूचे बोलणे ऐकून अवनीलासुद्धा खूप वाईट वाटत होतं.
अंजू प्लीज रडू नकोस. तुझ्या बाबांनी जे काही केले ते खूप चुकीचे केले. मलासुद्धा त्या गोष्टीचा खूप राग येत आहे. पण आपण सध्या काहीही करू शकत नाही. या जगात 70% लोकांचे प्रॉब्लेम एकसारखेच असतात असं मला वाटत आहे. माझ्या नशिबीसुद्धा माझे आईवडील नव्हते आणि तुझ्या नशिबीसुद्धा तुला तुझी आई सोडून गेली आणि बाबा आहेत पण ते कधीच तुला तुझे म्हणत नाहीत. अंजू तू खूप स्ट्रॉंग गर्ल आहेस ना गं. मग अशी हिंमत का हारत आहेस? अवनी, परिस्थितीने मला स्ट्रॉंग केलेलं आहे गं. मी कसे तरी जॉब करून त्यांचे पैसे त्यांना देत आहे. मला सगळं काही मॅनेज करता येतं. माझे जे आजीचे घर होते ते सुद्धा मी पैशांसाठी विकले गं. ती तर आमची जुनी वडिलोवर पार्जित जमीन होती. तरीसुद्धा मी पैशांसाठी ती विकली. त्यांचा एक गिल्ट माझ्या मनात आयुष्यभर राहील. आणि आता मी एका भाड्याच्या खोलीत राहते. त्या खोलीचे भाडे देणे, स्वतःचा खर्च भागवणे आणि त्यांचे ते पैसे परत करणे, एवढं सगळं काही मला नाही गं जमत. सगळ्या कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावर आहे. खूप कष्ट केले, पार्ट टाईम जॉब केला, तरीही हवे तेवढे पैसे मिळत नाहीत गं मला. अंजू, मी काय म्हणते, दादाला त्याच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून एक मुलगी हवी आहे. दादा मला जॉब करण्यासाठी विचारत होता, पण मी आधीच यांच्या कंपनीमध्ये त्यांची असिस्टंट म्हणून काम करत आहे. मला ते मध्ये सोडता येणार नाही. मग मी काय म्हणते, तू त्या जॉबसाठी अप्लाय कर ना. मी दादालासुद्धा याविषयी सांगते, त्याच्या कानावर घालते. तो नक्कीच तुझी मदत करेल. अवनी, तुझ्या दादाचे आणि माझे 2 मिनिटासाठी सुद्धा पटत नाही गं. मग तुझ्या दादा मला जॉब देईल का? जॉब देण्याऐवजी तो मला तिथून हाकलवून लावेल. अंजू, माझा दादा फक्त तुझ्याबरोबर भांडत असतो, पण तसं काही नाही गं. तो तुझे कधी कधी कौतुकसुद्धा करत असतो. तो मला बोलतो त्याच्यानंतर तूच माझी जास्त काळजी करू शकतेस. फक्त आता तुम्ही दोघे समोर आला की होतात भांडणं. पण ठीक आहे ना, हळूहळू सगळं काही नीट होईल. तू अजिबात काळजी करू नको. फक्त तू इंटरव्ह्यूसाठी तयार राहा. थँक्यू सो मच अवनी. तुझी खूप हेल्प होईल गं. याबद्दल मी नक्कीच विचार करेन.